नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आता संपत झालेली आहे। लवकरच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। आता याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूबवरती विचारत आहेत, आम्हाला जून जुलैचा हप्ता आलेला नाहीये, आम्हाला ऑगस्टचा हप्ता येणार का? आपण त्यांना सांगतच आहोत की तुमच्या ठिकाणी असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे अपात्र यादी आलेली असेल, त्यांच्याकडून कागदपत्रे पडताळणी, त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन असं म्हणतात, हे सुरू आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये अजून बहुतेक जिल्हे आहेत तर या ठिकाणी अजून अंगणवाडी सेविकांकडे यादी आलेली नाहीये, त्या पोहोचलेल्या नाहीयेत। त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता या अपात्र बहिणींपैकी ज्यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्यांना तर पुढे काय करायची गरज नाहीये। पण अजून मोठ्या प्रमाणावरती ज्या लाडक्या बहिणी आहेत, 26 लाख मधल्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी बाकी आहे आणि आता 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे लक्षात घ्या की पहिली प्रोसेस आहे फिजिकल व्हेरिफिकेशन। अंगणवाडी ताई सेविका ज्या आहेत त्या तुमच्याकडे येणार, कागदपत्र घेणार आणि त्याच्यानंतर वरचं जे ऑफिस आहे, महिला बाल विकास मंडळ आहे, तर यांच्याकडे हे ऑनबोर्डसाठी पुढची प्रोसेस दिली जाते आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांना ऑनबोर्डवरती करण्याचं काम केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना मागील हप्त्यांसहित चालू महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। तर ही प्रोसेस खूप मोठी प्रोसेस आहे, यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैच्या 2 महिन्याचे हप्ते आले नव्हते अशा लाडक्या बहिणींना सध्या तरी ऑगस्टच्या हप्त्यासोबत हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे। त्या लाडक्या बहिणी जेव्हा पात्र होतील, जेव्हा त्यांचं नाव ऑनबोर्डवरती येईल, तेव्हा त्यांना मागील सर्व हप्त्यांसहित चालू महिन्याचा हप्ता मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींची नाव ऑनबोर्डवरती होतील त्यांना हप्ते जून जुलै किंवा ऑगस्ट मिळतील। पण ज्यांची नाव ऑनबोर्डवरती होणार नाही, शक्यतो ऑनबोर्डवरती कोणाची नाव होण्याची शक्यता या दिवसांमध्ये कमी आहे। त्यामुळे ज्या अपात्र लाडक्या बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर यांना मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी वितरित होईल ऑक्टोबरमध्ये, त्यावेळी सगळ्या हप्त्यांसहित हप्ते मिळण्याची शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणेवरतीच सगळं काही डिपेंड आहे। येत्या दिवसांमध्ये त्या काही घोषणा करतील, त्यावरच हप्ते वितरणाची जी अपात्र लाडक्या बहिणी आहेत जून जुलै ऑगस्ट आहे तर यांच्या हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। अपात्र लाडक्या बहिणींपैकी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना सगळेच हप्ते मिळणार आहेत, पण ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।